16 मार्चला महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत संख्याबळ जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीला 1 जागा मिळू शकते। त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेकडे महाविकास आघाडीत जास्तीचे आमदार असल्यानं या जागेवरती त्यांचा दावा आहे। त्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे यांच्याकडे राज्यसभेवर संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तर इकडे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा राज्यसभेवर जाण्याची आपली इच्छा आहे असं पक्षाला कळवलंय। पण आदित्य ठाकरे हे प्रियांका चतुर्वेदी यांच्याच नावासाठी आग्रही आहेत अशी चर्चा जोरदार चालू आहे। पण पक्षातले वरिष्ठ नेते हे राज्यसभेवर जायला इच्छुक असताना सुषमा अंधारे यांच्यासारख्या आक्रमक आणि ऍक्टिव्ह नेत्या पक्षामध्ये असताना कुठलंही आंदोलन किंवा सभांमध्ये क्वचितच दिसणाऱ्या प्रियांका चतुर्वेदींसाठी ठाकरेंची शिवसेना इतकी आग्रही काय? शिवसेना एकसंध असताना सुद्धा प्रियांका चतुर्वेदींना खासदार करण्यावरनं शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते हे नाराज झाले होते। तरी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या पाठबळामुळे प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाल्याचा आरोप तेव्हाही झाला होता। खैरेंनी तर आदित्यंनी त्या बाईचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली अशी टीका केली होती। तरी सुद्धा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रियांका चतुर्वेदी यांनाच राज्यसभा मिळावी यासाठी का आग्रही आहे? शरद पवार यांचा पत्ता कट करून प्रियांका चतुर्वेदींचं नाव का चर्चेत आणलं जातंय? त्या नेमक्या आहेत कोण? त्या राज्यसभेत गेल्याने खरंच ठाकरेंचा फायदा झालेला आहे का? होईल का? उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा संधी देतील का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। राज्यामध्ये सत्तांतरानंतर महाप्रबोधन यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या, पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या, बदलापूर प्रकरणात आक्रमक होणाऱ्या, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यावरनं सत्ताधाऱ्यांना जशा सुषमा अंधारेंसारख्या नेत्या भिडतात तसा प्रियांका चतुर्वेदी भिडताना दिसून आलेल्या नाहीयेत। 2 वेळा आमदार, 4 वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे हे पक्षफुटीनंतर महायुतीनं उमेदवारीची ऑफर दिली तरी सुद्धा उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले। इकडे अंबादास दानवेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपला कार्यकाळ चांगलाच गाजवला। पण इतकं सगळं असताना, असे नेते इच्छुक असताना सुद्धा प्रियांका चतुर्वेदी यांचीच राज्यसभेत ठाकरेंना का गरज आहे? तर चतुर्वेदी यांचं राज्यसभेतलं महत्त्व समजून घेण्याआधी त्या नेमक्या कोण आहेत ते पाहूयात। तर प्रियांका चतुर्वेदी यांचं कुटुंब हे उत्तर प्रदेशातल्या मथुरेतलं, पण त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं। प्रियांका चतुर्वेदी यांचा जन्म सुद्धा मुंबईतलाच, त्यामुळे राज्याबाहेरचे असून सुद्धा ज्यांचा जन्म मुंबईत झाला, शिक्षण सुद्धा मुंबईत झालं आणि सलग 15 वर्ष मुंबईत राहिल्यामुळे प्रियांका चतुर्वेदी स्वतःला मुंबईकर म्हणून घेतात असं सांगितलं जातं। आता या सगळ्यामध्ये त्यांचा राजकीय प्रवास जर आपल्याला पाहायचा झाला तर त्याची सुरुवात होती ती काँग्रेसमधनं। राजकारणात येण्याच्या आधी त्यांना मीडिया क्षेत्रात काम करण्याचा अनुभव होता, त्याचाच फायदा त्यांना काँग्रेसमध्ये आल्यावर झाला। 2010 मध्ये त्यांनी युवक काँग्रेसपासून कामाची सुरुवात केल्यानंतर 2012 मध्ये त्या उत्तर पश्चिम मुंबईतनं युवक विंगच्या सरचिटणीस झाल्या। पण सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची बाजू आक्रमकपणे लावून धरण्याच्या त्यांच्या कामामुळे 2013 मध्ये त्यांना काँग्रेसच्या नॅशनल प्रवक्ता बनवण्यात आलं। अवघ्या 3च वर्षात प्रियांका चतुर्वेदी मुंबईतनं थेट दिल्लीत पोहोचल्या। 2014 नंतरचा जो काँग्रेसचा पडता काळ चालू झालेला त्या काळात सुद्धा प्रियांका चतुर्वेदी टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांमध्ये काँग्रेसची बाजू लावून धरत होत्या। इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांवरती पकड असल्यानं प्रियांका चतुर्वेदी सगळ्या महत्त्वाच्या नॅशनल चॅनल्सच्या प्राईम टाइम डिबेटमध्ये दिसून येत होत्या। त्यामुळे काँग्रेसच्या एक अभ्यासू प्रवक्त्या म्हणून त्या चांगल्याच नावारूपाला आल्या होत्या। पण त्याच वेळी प्रियांका चतुर्वेदींना निवडणुकीच्या राजकारणात यायचे वेध लागले होते। उत्तर मुंबई मतदारसंघातनं आणि यूपीतल्या जन्मस्थळ असलेल्या मथुरा लोकसभेतनं प्रियांका चतुर्वेदी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या। पण या 2019च्या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातनं प्रियांका चतुर्वेदींना तिकीट काँग्रेसने दिलंच नाही। मुंबई उत्तरमधनं तर काँग्रेसमधनं ऐनवेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पक्षामध्ये घेत त्यांना निवडणूक लढायला सांगितलं। त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी अर्थात नाराज झाल्या। त्यातच मथुरेत एका कार्यक्रमात स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियांका चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली असा आरोप करण्यात आला। काँग्रेस नेतृत्व मथुरेतल्या या प्रकरणात आपल्या पाठीशी उभा राहिला नाही असा आरोप सुद्धा प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांनी काँग्रेसमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतरच्या काळात म्हणजे एप्रिल 2019 मध्येच ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असतानाच प्रियांका चतुर्वेदींनी काँग्रेसला रामराम ठोकला। त्यानंतर काँग्रेसमध्ये लिबरल आणि सेक्युलर विचारधारा फॉलो करत असताना शिवसेना भाजप युतीवरती जातीयवादी पक्ष असा आरोप करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदींनी चक्क शिवसेनेत प्रवेश केला। स्वतः आदित्य ठाकरेंनी शिवबंधन बांधत त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं होतं।
त्याच सोबत त्यांना लवकरच शिवसेनेत उपनेतेपद सुद्धा देण्यात आलं, पण त्याने लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवली नव्हती. पण मग प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेत का घेण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर मिळालं ते मार्च 2020 मध्ये. मार्च 2020 मध्ये शिवसेनेकडनं प्रियांका चतुर्वेदी यांना थेट राज्यसभेवरती पाठवण्यात आलं. महत्वाचं म्हणजे त्यावेळी अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे या नेत्यांचं राज्यसभेवरती पुनर्वसन केलं जाईल असं बोललं जात होतं. मात्र ऐनवेळी आदित्य ठाकरेंनी प्रियांका चतुर्वेदी यांना तिकीट मिळवून दिलं असं त्यावेळी शिवसेनेचे अनेक नेते खासगीत सांगत होते. चंद्रकांत खैरे हे त्यावेळी शिवसेनेवर चांगलेच नाराज झाले होते. ते असं म्हणाले होते की ही फक्त इंग्लिशमध्येच बोलत राहील, अजून काय बोलणार? इंग्रजी खूप चांगले बोलते ही, हिंदी चांगले बोलते ती, त्यामुळे त्या ठिकाणी ती चॉईस आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयावर दिली होती. पण त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयामागे अनेक कंगोरे होते अशा चर्चा झाल्या. 19च्या निवडणुकीनंतर खरं तर सेनेने राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जात सत्ता स्थापन केली होती. अशावेळी केंद्रामध्ये या नवीन आघाडीत शिवसेनेची बाजू ही भक्कमपणे मांडण्यासाठी आणि काँग्रेस सोबतच इतर पक्षांशी जुळवून घेण्यासाठी एक चेहरा शिवसेनेला हवा होता आणि यामध्ये प्रियांका चतुर्वेदी परफेक्ट बसत होत्या. काँग्रेसमध्ये काम करत असताना चतुर्वेदी यांचे दिल्लीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत कॉन्टॅक्ट होते. त्याचा उपयोग करून घेऊन भाजप विरोधी पक्षांमध्ये ऍक्सेप्टन्स वाढवण्याची जबाबदारी प्रियांका चतुर्वेदी यांना देण्यात आली होती आणि त्यासाठी महत्त्वाची अशी राज्यसभा त्यांना देण्यात आलेली अशी चर्चा शिवसेनेत होत होती. बरं, शिवसेनेचे लोकसभेमध्ये इतरही खासदार होते, पण ते नावापुरतेच दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीच्या राजकारणात रस नाहीये अशी ही चर्चा व्हायची. इकडे राज्यसभेमध्ये संजय राऊत होतेच, ते राज्याची बाजू चांगलीच भक्कमपणे राज्यसभेत मांडायचे. अनिल देसाई हे सुद्धा सेनेसाठी बॅकएंडला काम करत आले होते. त्यामुळे देशपातळीवर पक्षाचं महत्त्वाचं विशद करण्यासाठी सेनेला एक नॅशनल चेहरा हवा होता, जो त्यांना प्रियांका चतुर्वेदी यांच्यामध्ये मिळाला असं त्यावेळी जाणकारांचं म्हणणं होतं. प्रियांका चतुर्वेदी यांनी सुद्धा ही संधी पुरेपूर साधल्याचं बोललं जातं. काँग्रेसमध्ये असताना भाजप विरोधात प्रियांका चतुर्वेदी स्टँड घेत होत्या. आता शिवसेना सुद्धा भाजप विरोधात गेलेली होती, त्यामुळे चतुर्वेदींच्या हे पथ्यावर पडलं. त्यामुळे नॅशनल मीडियामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रवक्ता इतक्या प्रभावीपणे बोलताना दिसत होता. भाजप अगदी पिढ्यानपिढ्या शिवसेनेचा विरोधी पक्ष असल्याच्या थाटामध्ये प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेची बाजू मांडत होत्या. यासोबतच राज्यसभेत सुद्धा त्या काही प्रमाणात काम करताना दिसल्या. विरोधी पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्ये चतुर्वेदी सहभागी होत होत्या आणि शिवसेनेचं विरोधी पक्षातलं प्रतिनिधित्व त्या करतही होत्या. 5 डिसेंबर 2021ला पावसाळी अधिवेशनात जनरल इन्शुरन्स बिलवरनं गोंधळ घातला म्हणून ज्या 11 खासदारांचं निलंबन करण्यात आलं, त्यामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश होता. इकडे धारावी पुनर्विकास आणि मुंबईचं अदानीकरण या विषयाला हात घालत मुंबईच्या हितासाठी आणि धारावीकरांच्या हक्कासाठी संजय राऊतांसह चतुर्वेदींनी सुद्धा संसदेमध्ये सातत्याने आवाज उठवलाय असं विरोधी पक्ष सांगतात. इतकंच नाही तर संविधान रक्षण या विषयावरती इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये चतुर्वेदी या सातत्याने दिसून आल्या. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारनं सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निर्मिती केलेली. यामध्ये ज्या सर्वपक्षीय खासदारांचा समावेश होता त्यात ठाकरे गटाकडनं प्रियांका चतुर्वेदी सुद्धा होत्या. एकीकडे राज्यामध्ये सुषमा अंधारे, अंबादास दानवे यांच्यासारखे नेते प्रभावीपणे आवाज उठवत असताना राज्यासहित देशहिताच्या मुद्द्यावरती प्रियांका चतुर्वेदी संसदेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरत होत्या असं शिवसेनेचे नेते सांगतात. दिल्लीतल्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवत सगळ्यांशी जुळवून घेत पक्षाला पुढे नेण्याची क्षमता चतुर्वेदींमध्ये आहे. म्हणूनच शिवसेना चतुर्वेदींना पुन्हा एकदा चान्स देणार आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं या सगळ्यावर असं म्हणणं आहे की अशा नेत्यांची देशपातळीवर गरज आहे. पक्षाची विचारधारा टिकवून ठेवणारा आणि संकटाच्या काळात पक्षासाठी ढाल बनणारे संजय राऊत हे राज्यसभेत असले तरी संसदेमध्ये तांत्रिक विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करणारा आणि पक्षाला आधुनिक रूप देणारा चेहरा प्रियांका चतुर्वेदी यांच्या रूपात आदित्य ठाकरेंना राज्यसभेत पाठवायचा आहे. पण आदित्य ठाकरेंसारखे ठाकरे गटाचे इतर नेते सुद्धा प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयार आहेत का? तर आधी महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही असलेले संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर आपली भूमिका बदलली आहे असं चित्र दिसतंय. त्यांनी असं म्हटलंय की राज्यसभेवर शिवसेनेचा आवाज हा प्रभावीपणे मांडण्यासाठी किमान 2 खासदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे ते प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावावरती सहमत झालेत अशी चर्चा सध्या होतीये.
दुसरीकडे मराठी विरुद्ध हिंदी अशा तापलेल्या राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे मराठी चेहरा राज्यसभेवर देणार की चतुर्वेदींना पुन्हा संधी देणार याविषयी सुद्धा चर्चा होत आहेत। पण या सगळ्यामध्ये दिल्लीतले असलेले कॉन्टॅक्ट्स, मीडिया मॅनेजमेंट मधला अनुभव, हिंदी आणि इंग्लिश भाषेतलं प्रभुत्व आणि परिस्थितीनुसार राजकीय पक्षांशी जुळवून घेण्याची क्षमता, हे सगळं पाहता सध्या ठाकरे गट प्रियांका चतुर्वेदी यांच्याच नावासाठी आग्रही आहे हे स्पष्ट होताना दिसतंय। पण तुम्हाला काय वाटतं, खरंच प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेवरती पुन्हा संधी मिळेल का, की शरद पवार यांनाच महाविकास आघाडीकडनं राज्यसभेवरती पाठवलं जाईल? ठाकरे गट नेमका कोणता निर्णय घेईल याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।